नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सरकार कुणाचंही असो, सरकारला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय असते. त्यामुळंच सरकारला उत्सवप्रियता आवडते. लोकांना पाणी जरी पाजायचं असलं तरी देखील लोकांच्या डोक्यावर हात ठेवून ते पाणी पाजल्याशिवाय सत्तेत बसलेल्या मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं कधीच समाधान होत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा क्रेडिट घेण्यासाठी हे राजकारणी मंडळी कुठल्या थराला जातील, त्यासाठी काय घडवून आणतील, त्यासाठी कशा पद्धतीनं राजकीय खेळ करतील याचा कधीच नेम नाही. नेमकं हेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत देखील किंवा मराठा आरक्षणाच्या विषयाबाबतीत सुद्धा झाल्याचं आमचं मत आहे. अहो, म्हणजे गेल्या 30-40 वर्षापासून जो समाज त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आंदोलन करतोय, सातत्यानं आवाज उठवतोय, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अगदी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून ते आत्तापर्यंतच्या ज्या ज्या तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बलिदान दिलंय म्हणा, आत्महत्या केली आहे म्हणा, या सगळ्या गोष्टी इतक्या टोकाला गेल्या का? आता असं वाटू लागलंय की सरकारचंच असं मत होतं की या प्रश्नावर आंदोलन उभं राहिलं पाहिजे, या प्रश्नावर जनतेमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा जनतेतून मागणी वाढेल, जनरेटा वाढेल, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला हे आरक्षणाचा लाभ दिला म्हणून आम्ही तुमचे कैवारी आहोत असं म्हणत पुन्हा एकदा सत्ता काबीज करायची असा कदाचित डाव असावा. आता तुम्ही म्हणाल हे कसं लॉजिक आहे, काय सांगा जरा समजून. आता मी त्याच मुद्द्यावर येतोय की मनोज जरांगे पाटील यांनी साधारणपणे सप्टेंबर पासून जे आंदोलन सुरू केलं ते सुरुवातीला अगदी हलक्यामध्ये घेतलं सरकारने. त्यानंतर ते आंदोलन हे मीडियाच्या कव्हरेजवर किंवा सरकारच्या लक्षात आलं जेव्हा त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठी हल्ला झाला. आणि त्या एका लाठी हल्ल्यामुळं मनोज जरांगे हे नाव संपूर्ण भारतात गाजलं. त्यांचं प्राणांतिक उपोषण, त्यांच्या उपोषणापाठीमागची भूमिका, त्यांचे मुद्दे यावर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने छापून येऊ लागले. टीव्ही चॅनल्सचे रिपोर्टर हे जरांगे पाटलांच्या तंबूतच बसून राहू लागले. आणि जरांगे पाटील यांनी एका छोट्याशा गावात, आंतरवलीसारख्या गावात सुरू केलेलं हे आंदोलन पाहता पाहता महाराष्ट्रभर पेटलं. या आंदोलनानंतर अनेक घडामोडी घडल्या. कुठं जाळपोळ झाली, कुठं दगडफेक झाली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. मनोज जरांगे पाटील यांचा गावोगावी सत्कार झाला. 100-100, 2-2चे JCB मधून त्यांच्यावर फुलांची उधळण झाली. लाखोंच्या सभा जरांगे पाटलांनी घेतल्या. या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. त्यांनी सरकारबरोबर 2 ते 3 वेळा चर्चा देखील केली. प्रत्येक वेळी त्यांनी एक तारीख दिली. सरकारने त्या तारखेपर्यंत काय रिपोर्टिंग करायचं त्यांना ते केलं. आणि आता त्यांनी 24 डिसेंबर ही तारीख दिली. आणि त्या 24 डिसेंबरच्या नेमकं 4 दिवस अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात बोलताना अगदी स्पष्ट भूमिका सांगितलं की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारनं आदेशित केलेलं आहे. कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात एवढ्या 50-54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि ज्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी, तसेच सर्वोच्च न्यायालयात जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे त्या दोन्ही मुद्द्यांसाठी फेब्रुवारीमध्ये गरज पडल्यास मराठा आरक्षण या विषयावर विशेष अधिवेशन देखील घेण्यात येईल. याचा अर्थ काय की सरकारने हा मुद्दा जवळपास निकाली काढला. आता 24 तारखेला जरांगे पाटीलही कदाचित हीच भूमिका मांडतील की आतापर्यंत जेवढी काही प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती प्रमाणपत्र ही आम्हाला त्यावर समाधान आहे. आणि इथून पुढं तातडीनं सरकारनं उर्वरित लोकांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत वगैरे वगैरे ते त्यांची भूमिका मांडतील. पण मुद्दा हा आहे की कुणबी प्रमाणपत्र हे गेल्या 4 महिन्यापूर्वीपर्यंत मिळत नव्हतं का? जरूर मिळत होतं.
मराठवाड्यात देखील कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत होतं, पण प्रशासनातील काही अधिकारी जे झारीतले शुक्राचार्य बनून बसलेले होते त्यांच्या आडेलतट्टू भूमिकेमुळं केवळ हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती आणि त्याचं खापर मात्र सरकारच्या माथी फुटत होतं. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये जो काही शासन आदेश निघाला होता त्या आदेशाच्या आधारावर पुणे असेल, नगर असेल, मुंबई असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या भागामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे. ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात देखील मिळत होते, पण मराठवाड्यातील अधिकारी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी एवढे हॅरॅसमेंट करायचे की शेवटी तो जो लाभार्थी आहे तो भीक नको पण कुत्र आवर असं म्हणून त्या कार्यालयाकडे फिरकायचं बंद करायचं. मग 4 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं आणि म्हणून या सरकारला जाग आली. पण या सरकारला त्यापूर्वी ही गोष्ट माहीत नव्हती का? निश्चितपणे माहीत होती. सरकार आहे ते, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण या सगळ्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये लाभ देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यामुळं आम्हाला त्याचं क्रेडिट भेटलं पाहिजे. आम्ही त्याचे सगळे काही करते करविते आहोत. ही गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे. यासाठी म्हणून सरकारनं हे सगळं एवढं मोठं आंदोलन चिघळू दिलं किंवा त्याचं वातावरण तापू दिलं. सरकारने जर का जी भूमिका अगदी यापूर्वी जरांगे पाटलांनी 1.5 महिन्यापूर्वी आंदोलन सोडताना धनंजय मुंडे, अतुल सावे यांच्यासमोर जी मांडली होती आणि 24 डिसेंबरची जी तारीख दिली होती त्यावेळी देखील सरकारनं जर का हे सांगितलं असतं तर मार्ग निघाला असता. पण या मुद्द्यावर लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे. लोकांमध्ये या मुद्द्याची तीव्रता लक्षात आणून दिली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी सरकारला अपेक्षित होत्या आणि म्हणून सरकारनं इतक्या दिवस हा मुद्दा तापू दिला, ताणू दिला. आता सरकारनं ओबीसी नेते आंदोलन करतायत, ओबीसी मधून ओबीसीचा कोटा कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं सांगतायत. पण मुळात कुणाचं कमी करायचं आणि कुणाचं जास्त करायचं असा विषय आता राहिलेलाच नाही. ज्या 82 नंबरवर मराठा समाजाच्या पोट जातींचा समावेश आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा त्यांना ते मिळणं हा त्यांचा हक्क आहे. फक्त तो हक्क पदरात पाडून घेण्यासाठी मनोज जरांगे सारख्या एका गरीब मराठा तरुणाला लढा उभारावा लागला आणि त्या लढ्याची दखल सरकारला घ्यायला भाग पाडावं लागलं. आणि त्यानंतर आता कुठं त्या आंदोलनाला यश मिळताना दिसून येतंय. लवकरच म्हणजे फेब्रुवारीमध्ये देखील विशेष अधिवेशन जे काही होईल किंवा मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली तोपर्यंत देखील कदाचित हा मुद्दा ताणला जाणार नाही असं दिसतंय. पण एक मात्र निश्चित आहे की या मराठा आरक्षणाच्या विषयाचा फायदा निश्चितपणे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी डोकं लावून स्वतःसाठी करून घेतलाय असं आज तरी दिसतंय. धन्यवाद.